नमस्कार. बऱ्याचदा आपल्याला साउथ इंडियन नाश्ता मेदूवडा सांबर खाण्याची इच्छा होत असते. पण त्यासाठी आपण हॉटेल आणि रेस्टॉरंटला जाण्याची अजिबातच आवश्यकता नाही. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे मेदूवडे बनवून घेणार आहोत. सोबतच नारळाची चटणी आणि गरमागरम बिनभाज्यांचं सांबर झटपट कुकरमध्ये बनवून घेणार आहोत. हा सर्व नाश्ता बनवण्यासाठी मला फक्त अर्धा तास लागला. तर इथे ही जी उडीद डाळ आहे, 1 वाटी उडीद डाळ अर्धा ते पाऊण तास भिजत घालायची. डाळ छान भिजली की तिला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. जर ही डाळ वाटत असताना व्यवस्थित वाटली जात नसेल तर त्यामध्ये तुम्ही चमचा पाणी घालून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. ही डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली याची पेस्ट. चवीनुसार मीठ घालून घेतलेले यामध्ये छान असं फेटून घ्यायचे. फेटल्यामुळे हलकं-फुलकं हे पीठ तयार होतं आणि वडे जे आहेत ते बाहेरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत तयार होतात. आता हे पीठ तयार झालं हे कसं ओळखायचं ते देखील सांगणार आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. सोबतच भरपूर असा बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. आवडत असेल तर ओल्या नारळाचे किंवा सुक्या नारळाचे बारीक केलेले तुकडे देखील घालू शकता. पुन्हा एकदा छान असं फेटून घ्यायचं आहे. फेटल्यामुळे हे पीठ आता हलकं-फुलकं झालेलं आहे आणि ते तयार झाले हे कसं ओळखायचं? एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहे. डाळ दळत असताना त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं कारण की डाळ पाहिजे तशी बारीक होत नव्हती. पीठ आता पाण्यावरती तरंगतंय म्हणजे हे पीठ आता तयार झालेलं आहे. यामध्ये कुठेही रवाळ डाळ अशी लागली नाही पाहिजे. आता आपण एका कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. महत्त्वाची टीप इथे, जर ही डाळ दळत असताना तुम्ही थोडंफार पाणी घालून हे जर मिश्रण पातळ झालं असेल पिठाचं, डाळीच्या पिठाचं, तर त्यामध्ये तुम्ही 1.5 ते 2 चमचे तांदळाचं पीठ घालून मिश्रणाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करू शकता. अजिबात चव चेंज होत नाही. उलट वडे जे आहेत ना बाहेरून मस्तपैकी कुरकुरीत असे तयार होतात आणि आतून सॉफ्ट असे तयार होतात. तेल छान गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि आता ही जी पळी घेतलेली आहे त्या पळीला आपल्याला बाहेरून पाणी लावून घ्यायचंय. चमच्याने आता हे पीठ या पळीवरती घालून घ्यायचंय. आता हे पीठ घालून घेते. बरोबर मधोमध हे पीठ आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचंय आणि हे पीठ व्यवस्थित बोटाच्या सहाय्याने सेट करून घ्यायचंय. आता या वड्याला आपल्याला मधोमध होल करून घ्यायचंय. बोट पाण्यामध्ये बुडवून घ्यायचंय आणि मध्ये होल करून हा चमचा अशा पद्धतीने तेलामध्ये हा वडा घालून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी सगळे वडे घालून घेणार आहे. लक्षात ठेवायचं, प्रत्येक वडा आपण तेलामध्ये घालत असताना चमच्याला लागलेलं पीठ काढून घ्यायचं. त्या चमच्याला पुन्हा पाणी लावायचं आणि पुन्हा हे मिश्रण घालून पुन्हा गोलाकार पद्धतीने हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आता हे वडे तळत असताना मस्त मध्यम आचेवरती तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत हे वडे छान असे तळले जातात. आता हे बघा मस्तपैकी छान कलरवर सोनेरी रंगावरती तळून घेतलेले, याला काढून घेते मी. या वड्यांना आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेल्या पिठाचे अशाच पद्धतीने वडे घालून घ्यायचे. यावेळेस मी हे जे पीठ आहे हातानेच घातलं होतं आणि आता ह्या तेलामध्ये सोडून घेऊया. मस्त गोलाकार हे वडे आता आपण घालून घेतलेले. सोनेरी रंगावरती हे वडे आपण तळून घेणार आहोत. तोपर्यंत एका बाजूला आपण सांबर बनवून घेणार आहोत. कुकरमध्ये मी 1.5 ते 2 पळी तेल घालून घेतलेले. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता घालून घ्यायचा. मोहरी छान तडतडली पाहिजे, कढीपत्ता देखील छान तडतडला पाहिजे. यामध्ये आता उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला तो हलक्या रंगावरती परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग देखील घालायचं आहे. आता हा कांदा व्यवस्थित परतल्यानंतर मी मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घेतलेला आहे, त्याला देखील व्यवस्थित परतून घ्यायचे. आता सांबर भाज्या म्हटल्या तर त्यामध्ये भोपळा, भेंडी, त्याचप्रकारे वांगी, शेवग्याची शेंग घालणं गरजेचं आहे. पण आज आपल्याकडे भाज्या नाहीयेत तर साध्या पद्धतीचे सांबर देखील आपण बनवू शकतो. ते देखील तितकं झटपट आणि टेस्टी होतं. आता यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली तूर डाळ घालून घेतलेली, जवळपास पाऊण वाटी तूर डाळ होती. परतून घेतलेली तिला आणि यामध्ये मी लाल मिरची पावडर घातलेली आहे चमचाभर. यामध्ये आता मी जवळपास 1.5 चमचा सांबर मसाला घातलेला आहे आणि या आता डाळीला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ही डाळ शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. डाळ व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता डाळ शिजण्यासाठी पाणी घालून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये साहित्य घालायचं राहिलेलं आहे ते म्हणजे चिंच.
इथे तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकता किंवा अख्खी चिंच देखील घालू शकता. तर इथे मी थोडीशी चिंच घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याला आता झाकण लावून घेऊया आणि 3 ते 4 शिट्या करून घेऊया. 3 ते 4 शिट्यांमध्ये मस्त ही जी डाळ आहे मऊ अशी शिजली जाते. सगळे वडे इथे मी तळून घेतलेले आहेत आणि आता तोपर्यंत इथे बाजूला कुकरच्या 3 ते 4 शिट्या देखील झालेल्या आहेत. कुकर थोडासा थंड करून घ्यायचा, त्याची वाफ काढून घ्यायची आणि आता आपण सांबर चेक करून घेणार आहोत. मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे सांबरचा. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गुळाचा खडा देखील घालू शकता. म्हणजे मस्तपैकी आंबट गोड असं सांबर जसं हॉटेलमध्ये लागतं तसं परफेक्ट असं सांबर बनवून तयार होतं. डाळ थोडीशी घोटून घेतलेली आहे. आता आपण प्लेट सर्व्ह करणार आहोत. इडली आणि वडे यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी देखील आपण याआधी बनवून घेतली होती. त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आता प्लेटमध्ये मी हे वडे ठेवून घेते आणि यावरती आता गरमागरम सांबर घालून घेणार आहोत. मस्तपैकी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असा मेदूवडा तयार आहे आणि सोबतच गरमागरम सांबर. फक्त अर्ध्या तासामध्ये आज आपण मेदूवडा सांबर चटणी बनवून घेतलेली आहे. तर आजचा हा नाश्ता रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.